कर्जत परिसरातील गुंडगे टीम त्यांच्या विरोधात खेळतीये खालापूर परिसरातील तमनाथ आणि नडोदे क्वार्टर फायनलची मॅच आजच्या रात्रीतील शेवटचा सामना. एका बाजूला कर्जत तमनाथ तर एका बाजूला खालापूर नडोदे संघ पुन्हा एकदा टॉस हारलाय. मात्र मनातून ते टॉस जिंकलेत कारण की प्रत्येक वेळेला टॉस जिंकल्यानंतर पहिला निर्णय असतो कल्पेशांचा. बॅटिंग कल्पेश आणि विवेक ओपनिंगची जोडी नडोदे टीमची दाखल झाली आहे. मागच्या मॅच मध्ये सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये स्कोर कार्ड धावा लावल्या 51 धावा आणि त्या डिफेंड सुद्धा केल्या. त्यांची रणनीती मैदानात बघायला मिळते. पहिले बॅटिंग करतात स्कोर कार्ड धावा लावतात आणि मध्ये डिफेंड करतात. त्याच प्रकारे खेळ होणार का कारण की मॅच दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषकाचे नियोजन करते आणि अगदी तमनाथ टीम वरती जनता अतिशय सातत्यपूर्ण प्रेम राहिलाय. कर्जत तालुक्यातील एक नामवंत उद्योजक प्रफुल्लजी भोईर यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन होतंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. अनेक नामवंत पॅकर म्हणून सुद्धा त्यांची वर्णी लागते. अगदी ज्या स्पर्धेचं त्यांनी नियोजन केलं तिथे भातान टीमला पुरस्कृत करत असताना अगदी अंतिम सामना सुद्धा भातान टीमने तिथे विजयी पताका झळकवली होती. यस लेट्स प्ले गेम ऑन. क्वार्टर फायनलची सुरुवात. पहिला बॉल खिलाडी अक्षयचा पहिलाच बॉल बॉडीवरती आदळलाय. विवेककडे उत्तर नव्हतं या चेंडूचं. क्वार्टर फायनलची सुरुवात झाली आहे डॉट बॉलने. अंपायर चुलबुल पांडे सूरज पांडे उर्फ चुलबुल पांडे आमच्या खोपोलीचे एक नामवंत अंपायर. हा सीझन चांगला राहिलाय त्यांच्यासाठी. बरेचशा टुर्नामेंट्स मध्ये आपण हा पॅनल बघितला. अक्षयचा हा बॉल बघतच राहिला फलंदाज. लगातारचे 2 निर्धाव चेंडू क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये अशा प्रकारची सुरुवात तमनाथ टीमची बघायला मिळतीये. पॉवर प्लेची ओव्हर ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न याच्या विरुद्ध दिशेमध्ये फलंदाजी करतोय तो विवेक. मात्र विवेकची ओळख आहे एक तर तो षटकार चौकार ठोकतो नाही तर डॉट चेंडू. सिंगल लेवल वरती जास्त विश्वास नाहीये. यस दरम्यान वैभवजी मोरे यांच्याकडून पारितोषिक लागले जात आहे. दादा माईकचा आवाज आता फारच कमी केला तुम्ही. वैभवजी मोरे यांच्याकडून पारितोषिक लागले जाते आणि पारितोषिक ज्यांच्याकडे लागले जाते ना अर्थातच आमचे ऑफिशियल सूरज पांडे चुलबुल पांडे यांच्यासाठी पारितोषिक आहे. डान्स करून जर काही निर्णय दिले तर मात्र या ठिकाणी तुम्हाला 2000 रुपयांचं कॅश प्राइज. प्रफुल्लजी भोईर आणि त्याच समेत ब्रदर्स ग्रुप तमनाथ यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपल्या मनस्वी या ठिकाणी सहर्ष स्वागत. क्वार्टर फायनलचा पहिला षटकार आला विवेकच्या बॅट मधून. याचाच उल्लेख केला होता विवेक ज्याची ओळख आहे चौकार षटकार आणि तो चौकार ठोकलाय मैदानावरती. पुलचा फटका सक्सेसफुल ठरला आलाय. पहिला षटकार या इनिंगचा. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. वन फॉर द ओव्हर चा इशारा देतात चुलबुल पांडे. त्यांच्यासाठी बक्षीस लागलं 2000. मी तर म्हणेन स्वीकारली पाहिजे ही संधी. जरा प्रेक्षकांचं मनोरंजन सुद्धा केलं पाहिजे आमच्या चुलबुल पांड्यांनी. हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न मात्र फाईन लेगचे क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. या बॉलवरती सुद्धा निर्धाव आला. एकही धाव आलेली नाहीये. म्हणजे आतापर्यंत काय घडलं 5 चेंडूंचा खेळ झाला. 1 वाईड 1 षटकार अशा 7 धावा 4 चेंडू निर्धाव. क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये इतके निर्धाव चेंडू तुम्ही खेळू शकत नाही आहात. भरपाई करावी लागेल. एक शेवटचा चेंडू या ओव्हरचा. अक्षय टू विवेक यावेळेला
ओव्हर दोन्ही अंपायरांच्या विचार विनिमय करून निर्णय देतील. तोपर्यंत यावेळेला गतीमध्ये तर बीट केलं होता विवेकला. या चेंडूवरती जो निर्णय असेल त्याच्यावरती स्कोर कार्ड अवलंबून असेल. हाईट सेकंड फॉर द ओव्हर जर असेल तर नो बॉलचा त्यासाठी इशारा देत होते आमचे स्क्वेअर लेग अंपायर. मात्र चेक करायचा, कारण की नो असेल तर एक्स्ट्रा चेंडू मिळेल, एक रन सुद्धा मिळेल. धावा फक्त 7 लागला स्कोर कार्ड वरती. अक्षय खिलाडी का खिलाडी तमना टीमचा चमकलाय क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये. एक षटकार खाल्ला मात्र फक्त 7 धावा खर्च केल्यात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि फेअर ओव्हर आपल्या टीम साठी टाकली आहे. ज्यासाठी ज्याच्यावरती विश्वास दाखवला होता पहिली ओव्हर विवेकला मात्र अक्षरशः उभं ठेवलं या ओव्हर मध्ये. 5 चेंडू निर्धाव क्वार्टर फायनलची मॅच. विचार करण्यास भाग पडले ते नडोदेच्या डगआउटला. अविनाश पालांडे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. मेन अंपायर असताना त्यांनी बरीच मेहनत आणि थर्ड अंपायर असताना सुद्धा खूप जास्त मेहनत आज पाहायला मिळालं. मी आल्यापासून तरी धावा तरी त्यांचा निर्णय असेल. बरोबर आहे, कारण की बरीच जास्त मेहनत होईल त्यापेक्षा तुम्ही मेन अंपायर राहिलेलेच बरं वाटेल आम्हाला. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 साठी अनिकेत. ज्या बॉलरने लास्ट मॅच मध्ये पूर्ण मॅच फिरवली होती तो गोलंदाज राईट ओव्हर द विकेटने अनिकेत. तू कल्पेश दांडी 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 गुल 0 वरती. बॅक टू द डगआउट कल्पेश. ओ टू डीजे. कारण की स्कोर कार्ड होते धावा लागल्यात त्या फक्त 7. पहिला फलंदाज तंबूच्या आसरेला आलाय तो म्हणजे कल्पेश, ज्याच्यावरती जास्त अपेक्षा होत्या. कहते ना बाबूशाह सर, मतलब की दुनिया में कौन किसका होता. धोखा वही देता है जिसपे जा. मतलब की दुनिया में कौन किसका होता है, अक्सर धोखा वही देता है जिसपे ज्यादा भरोसा होता है. आणि कल्पेशने तेच केलंय. 7 धावांवरती पहिला फलंदाज बोल्डच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट झालाय. आणि चांगली कामगिरी आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा टोक रशिंग यॉर्कर समोर फ्लम. बॅक टू बॅक विकेट्स अनिकेत साठी. ओ टू डीजे. विकेट आली तर गोलंदाजी करणाऱ्या अनिकेतला 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संदीपजी बोराडे सर ज्या लय मध्ये गोलंदाजी करतोय, विकेटची चाहूल लागली आहे, मात्र समोर इनॅट नंबर 4 शिवाजी चाललाय, ज्याच्याकडे अनुभव आहे, ज्याच्याकडे ती क्षमता आहे या धावा बनवण्याची. हॅट्रिक चान्स वरती आहे, मात्र आपल्या टीम साठी आता उभं राहावं लागेल, मैदानावरती टिकून राहावं लागेल. जर ही विकेट हॅट्रिक झाली, या बॉलवरती विकेट आली, तर या टुर्नामेंटची पल्साई चषक 2025 ची पहिली विकेट हॅट्रिक अनिकेतच्या नावावरती लागेल. आणि अनिकेत आजची रात्र गोलंदाजीवरती गाजवली. मॅन फ्रॉम तमनाथ अनिकेत. या वेळेला गती परिवर्तन, चेंडू बराच वेळ हवे, चेंडू खालती, स्क्वेअर लेगचा फिल्डर, विकेट हॅट्रिक. 3000चा कॅश प्राइज अनिकेतला आणि इतिहास घडवलाय. पहिली विकेट हॅट्रिक पल्साई चषक 2025 ची अनिकेतच्या नावावरती.
क्रॅश प्राइज आहे. त्याच समवेत पहिली विकेट हॅट्रिक अनिकेतच्या माध्यमातून लावली गेली पळसाई चषक 2025 ची. तमनात त्याचं गाव, अनिकेत त्याचं नाव आणि आज रात्रीमध्ये मैदानात खाऊन गेला भाव तोच अनिकेत. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 7 धावा आणि आता लगातारचे 3 विकेट. अडचणीत सापडलाय नवोदय टीम. अजून एक तेज तर्रार यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, थोडासा दिशाहीन एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन स्कोर कार्ड लागली जाईल. धावा लागल्या तर स्कोर कार्ड होती 8 धावा. कशाही येऊ आता येणं गरजेचं आहे नवोदय टीम साठी. पूर्णतः आता आशा बालकून चालला असेल तो नवोदय टीमचा डगआउट. गणेश आणि विवेक वरती तेच तर्रार चेंडू क्रॉस बॅटेड खेळलाय. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती आला होता. चेंडूला फील्ड करेल फेकेल तोपर्यंत फक्त 1च धाव धावून पूर्ण केली आहे. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अक्षरशः ज्या प्रकारे सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच मध्ये खेळ केला होता, लास्ट मॅच मध्ये नवोदयने खेळ केला होता, त्याच्या विपरीत खेळ बघायला मिळतोय. प्रेशर मॅच मध्ये, मोठ्या मॅच मध्ये, क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये स्कोर कार्ड वरती धावा लावणं अयशस्वी ठरतात आतापर्यंत. मात्र अजून काही बिघडलेलं नाहीये. येणाऱ्या चेंडूवरती 2 ते 3 मोठे षटकार आकार द्यावा लागेल स्कोर कार्डला विवेकला. गती परिवर्तन गोलंदाजांनी ओळखलंय. विवेक सारखा ताकदवर फलंदाज जर उभा आहे तर त्याला गती देणं त्यांना धोक्याचं ठरू शकतं. मात्र त्याच्या विरोधामध्ये स्लोअर बॉलचा वापर पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयने केला. अक्षयच्या पाऊलांवरती पाऊल टाकत त्याच्यापेक्षाही चमकदार कामगिरी अनिकेतने केली आहे. आजची रात्र गोलंदाजीवरती अनिकेत आपल्या नावावरती करतोय. बघूया शेवट कसा करणार. यावेळेला अजून एक स्लोअर बॉल पॅड्स वरती जाऊन आदळलाय, बॉडीवरती जाऊन आदळलाय. अनिकेत साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय गोलंदाजी केली या टुर्नामेंटची पहिली विकेट हॅट्रिक अनिकेतच्या माध्यमातून. स्कोर कार्ड होती धावा लागल्यात त्या 9 धावा. 2 ओव्हर नंतर 4.5च्या सरासरीने 9 धावा. विचार करण्यास भाग पाडले पूर्ण नळोदेकरांना. प्रफुल्लजी भोईर साहेबांकडून संदीपजी बोराडे सर आमचे कॉमेंटेटर, त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धन्यवाद प्रफुल्ल सर. शांत करून टाकले पूर्ण वातावरण बाबूशाह सर गोलंदाजी करणाऱ्या तमनाट टीमने. तिसऱ्या बॉलवरती या इनिंगचा षटकार आला होता. त्यानंतर धावा झालेल्या नाहीयेत. फक्त 9 धावा स्कोर कार्ड होती. 3 फलंदाज तंबूच्या आसरेला पाठवण्यात यश आलं ते मागच्या ओव्हरमध्ये अनिकेतला. विवेक वारंवार निर्धाव चेंडू खेळतोय. 1 षटकार सोडल्यास सर्व चेंडू निर्धाव. कव्हर करावा लागेल या ओव्हरमध्ये. स्लॉग ओव्हर आहे हाणामारीचं षटक. या ओव्हरमध्ये 20 धावा तरी शोधाव्या लागतील. 10च्या सरासरीने 30 धावा जर लावल्या तर फायटिंग टोटल होऊ शकतं. कारण की मॅच इम्पॉर्टंट आहे. क्वार्टर फायनलची मॅच म्हणजे संधी एक तरी चमचमची ट्रॉफी पळसाई चषकची तुमच्या गावाला नेण्याची. आणि ही संधी ही ते तुम्ही हुकलात तर 364 दिवस पुन्हा एकदा वाट बघावी लागेल. बाबूशाह सर कुछ करना है तो इस ओव्हर में करना है नडोली टीम के बैट्समैन को. 2 ओव्हर जरूर शांत राहिले. मात्र या ओव्हर मध्ये 3 मोठे फटके खेचावे लागतील. एका बाजूला गणेश, त्यांच्या विरोधामध्ये त्याच्या सोबत नॉन स्ट्राईक एंड वरती विवेक. ओपनिंगला आलेला विवेक अजूनही उभा आहे मैदानामध्ये. जास्त काही चमकदार कामगिरी करू शकलेला नाहीये. मात्र ही संधी आहे. येणारे 6 बॉल गोलंदाज स्लॉग ओव्हर मध्ये वापरला जातोय. गौरव एक आगळी वेगळी शैली आहे. गौरवचा पहिला बॉल बॅटची आउटसाइड एज. अजून एक फलंदाज काही न करता बॅक टू द डगआउट. नडोली संघ अडचणीमध्ये. ओ टू डीजे. वन साइडेड मॅच आणि वन साइडेड लव. बाबूशाह सर कोणालाच आवडत नाही. आणि प्रेक्षक जे आता जागे डोंगरावरती तुम्ही बघताय मैदानाच्या चारी बाजूला जे प्रेक्षक उभे आहेत
जी गर्दी आणि आता राहिलेत ते फक्त दर्दी, त्या दर्दी प्रेक्षकांसाठी निराश केलं आतापर्यंत नोडे टीमने. उर्वरित 5 चेंडू धावा बनवाव्या लागतील, स्कोर कार्ड होती लावावे लागतील, कारण की तमनाट टीमकडे तगडी बॅटिंग आहे. लास्ट मॅच मध्ये आपण 40 धावा चेस करत असताना 2 ओव्हर आणि काही चेंडूंमध्येच मॅच फिनिश केली होती. अशा वेळेला फक्त स्कोर कार्ड होते धावा आहेत त्या 9 धावा. पहिले अक्षय 7 धावा, त्यानंतर 2 धावा खर्च केल्या अनिकेत. आता पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवतोय गौरव. गौरवचा हा बॉल बीट केलाय, रनआउटची संधी, स्वतःची विकेट विवेकसाठी बहाल केली आहे ती नवीन आलेल्या फलंदाजाने. प्रीतम काही न करता स्वस्तामध्ये तंबूत परतलाय. पुन्हा एकदा संधी मिळते आमच्या डीजे. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्या कॅश प्राइज पेक्षाही जास्त त्यांच्या टीमला तर धाव्यांची गरज आहे. या जर षटकार हॅट्रिक आली, 2 ते 3 षटकार आले तर स्कोर कार्ड धावा लागतील ज्या डिफेंड करायला मिळतील. स्लोअर बॉल पुल गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू 1 बॉल सी मारेशा पार आलाय योग्य वेळी. हा योग्य चौकार टू डीजे. मात्र अपेक्षा असेल नडोदेकरांना आणि प्रेक्षकांना चौका षटकाराची. फुलटॉस बॉल, ताकदवर फटका, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी करत नाहीये. दुसऱ्या धावेची संधी, बरोबर एंडला थ्रो, अप्रतिम फिल्डिंग आता तमनाट टीमची बघायला मिळतीये. अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. स्कोर कार्ड होते धावा आहेत त्या 14 धावा. 6 फलंदाज, 6 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेले 14 धाव्यांवरती. आता स्ट्राईक पासून लांब सुद्धा गेलाय विवेक. कॉलिंग चुकीचे पाहायला मिळाले. दिशांक थांबायला पाहिजे होते विकेटवरती. तिथे नवीन फलंदाज येणारे, काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा स्कोर कार्ड वरती फक्त 14. 2 बॉल मध्ये 2 षटकार जर आले तर 26 पर्यंत स्कोर कार्ड जाऊ शकतं. मात्र आत्ताची परिस्थिती बघता तमनाट टीम फ्रंट फूट वरती बघायला मिळते. या मॅच वरती आतापर्यंत पकड चांगली बनवली आहे. गौरवचा हा बॉल ऑफसाईडच्या दिशेने चांगला फटका आहे. तिथे दर्शन नंबर 18 जर्सी मध्ये बॉल वरती आलाय. चांगली फिल्डिंग, एकच धाव. 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू, पहिला बॉल ज्याने फेस केला होता तो विवेक, शेवटचा चेंडू सुद्धा फेस करतोय. गौरव टू विवेक. शेवट चांगला करावा लागेल. या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ताकदवर फटका काऊ कॉर्नरच्या दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक चांगला जज करतोय, फील्ड करतोय. 1 बाउंस चेंडूला फील्ड केलाय. फेकी थोडीशी चुकीची. सिंगलचं कन्वर्जन 2 धावांमध्ये झालं. 2 धावेचं कन्वर्जन 3 मध्ये होणार का? होता राहिलाय. शेवटच्या बॉलवरती आलेल्या 2 धावा स्कोर कार्ड वरती धावा लावून जातील त्या 17 धावा. आता येणारे 18 बॉल क्वार्टर फायनल जिंकून पल्साई चषक मध्ये एक तरी ट्रॉफी आपल्या घरी घेण्यासाठी 18 बॉल मध्ये 18 धाव्यांची गरज. आणि यानंतर पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यासमोर जोडले जातील बाबूशाह सर. येस सर, थँक्यू. नक्कीच साहिल, आपण जाऊया मांडवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. अर्थातच मंचावरती उपस्थित सातत्यपूर्ण आपण ही चर्चा करतो. अर्थातच कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषकाचे नियोजन करते आणि अगदी तमनाट टीमवरती सातत्यपूर्ण प्रेम दाखवणारे उद्योजक जगतातलं नाव अर्थातच प्रफुल्लजी वैर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. स्पर्धेचे संयोजक विशालजी निगुडकर साहेबांना विनंती करा की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. विशालजी निगुडकर साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय प्रफुल्लजी वैर यांचा सन्मान हे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
मायेची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून या स्पर्धेचं सन्मान चिन्ह दिले जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. चला आणि या ब्रदर्स गुज आपलं शब्द सुमनांनी स्वागत. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर. क्या बात है, क्या बात है. अगदी पहिल्या बॉलवरती बॅटरने जर षटकार टोकला, कुंदन भोईर आमचे बादशाहभाई यांच्याकडून टोटल हेलो हेलो 500 रुपयांचे कॅश प्राइज. चलिए 18 गेंद पर देखिए बात करेंगे. 18 का जरूरत है यहाँ से. साहिल सर बहुत बहुत आपका भी शुक्रिया. निश्चित रूप से खालापुर में मिले थे निश्चित रूप से जाबरुंग के टूर्नामेंट के ऊपर देखिए यहाँ से, लेकिन उसके बाद है फिर से तुरंत मुलाकात यहाँ से हो गया, क्योंकि विशाल दादा निगुटकर दादा देखिए बात करेंगे यहाँ पर बहुत लंबी समय से इन्होंने याद किए और पूरे मैनेजमेंट का देखिए सराहना करना चाहेंगे. और उससे देखिए बात करेंगे ना आखिरी अंतिम मुकाबला, कहते ना रोगी को दवा चाहिए जोगी को जब चाहिए. यहाँ से दोनों टीम चाहते हैं कि हमें ट्रॉफी चाहिए, लेकिन ट्रॉफी क्या तमन्नाथ के हाथ में जाएगी. यहाँ पर नडोदे देखिए बात करेंगे टीम यहाँ पर से विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर बाबू दरेकर, दादू दरेकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचे कॅश प्राइज. तमन्नाथ टीम देखिए बात करेंगे जो पिछला मैच है गुड़गे टीम को हराने के साथ साथ कहीं ना कहीं वहाँ से आसान है बनाया. थोड़ा सा यहाँ पर कोई बात नहीं, कभी कभी होता है, लो स्कोर भी बदल जाता है, कुछ कहा नहीं जा सकता है. कहते ना दिल का दरिया कभी समंदर भी होता है. क्रिकेट में हमने देखे अक्सर जीत के करीब भी जाकर हार होती है, लेकिन यहाँ से अगर तमन्नाथ टीम को हार मानती है तो फिर अपने आप को ये माफ़ नहीं कर पाएंगे. जिस तरह से उनके गेंदबाजों ने एकदम से जोड़ी डाल दिया, 18 गेंद पर 18 कहा जाए तो इतना मुश्किल नहीं है, लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, कुछ कहा नहीं जा सकता है. मैच बदलने में पल में देखिए बदल जाता है. मैच हार और घास कहीं भी पैदा हो सकता है. अगर पहला ओवर अच्छा हुआ तो फिर सोचेंगे मैच बहुत कुछ, लेकिन तेजिश है ऑडिटर एक खिलाड़ी यहाँ पर और उनके साथ है वैभव. गेंदबाजी में देखिए शिवाजी, ओ पहली गेंद के पर देखिए मैच को खींच लिया भाई. यहाँ पर पहली गेंद के पर देखिए वार, यहाँ से कहते ना तलवार को देखकर उसकी धार का अंदाजा मत लीजिए, उसकी वार से अंदाजा लीजिए. पहले ही मैंने बताया था भाई ये तेजिश बैटर है या मटन का दुकान, जब भी इसके बल्ले से निकलता है बड़ा हिट है. अब हम कहेंगे जो उम्मीद था ना वो उम्मीद अब टूट जाएगा भाई. कहते ना इस टिक की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया, और पहली छक्के आने के साथ साथ सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद सारा का सारा. उसके बाद देखिए बैकफुट से देखिए पंच कवर को चीरता हुआ और एक 4 रन बन गया. रन देखिए जाकर 10 है, अब चाहिए 8 की जरूरत है यहाँ से. इसलिए कहते ना छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना. और ये तेजिश छोटा मोटा मामूली सांप नहीं है भाई, अजगर डसता नहीं निकलता है. सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है. इस बार थोड़ा शॉर्ट सिलेक्शन फंसा नहीं था भाई, यहाँ पर फंसा लिया मैच को. यही तो बात बताया भाई, तेजिश से छोटा मोटा मामूली सांप नहीं भाई, अजगर है डसता नहीं निकलता है. यहाँ से और तेजिश कितनी भी यहाँ पर रन बना लें, अगर मुकाबला जीतते हैं ना फिर नो डाउट अनिकेत की तरफ जाएंगे,
क्योंकि अनिकेत पिछली मैच में भी देखिए कमाल की गेंदबाजी की थी यहाँ से। ओ वाटर फिनिश, कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे, यहाँ पर ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे, रह जाएंगे देखने वाले देखते रह जाए। डीजे ठोकिए भाई यहाँ पर, और यहाँ पर ट्रॉफी पर देखिए तमन्ना टीम कांग्रेचुलेशन बात 8 लोग यहाँ से। वाजवा थोडं